जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. सोशल मीडियावर इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, त्याच्यावर भरपूर साऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात अशा बरेचसे लोक असे कमेंट करतात आहे की बाईक टॅक्सी आता चालू होणार आहे आणि रिक्षावाल्यांना आता प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा संदर्भात त्यांच्या गोष्टी आहेत की बरेच जण खूप घाणेरड्या शब्दात रिक्षावाल्यांविषयी बोलत आहेत. तर की बाईक टॅक्सी चालू झाल्यावर रिक्षावाल्यांची टिंब जळेल, आता त्यांना प्रॉब्लेम होईल रिक्षावाल्यांना, कारण बाईक टॅक्सी चालू होणार, यांचा धंदा मरणार. तर खरंच असं होईल का, याच्याविषयी आजचं सविस्तर विश्लेषणावर आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. नवीन भेट देत असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चालू करूया व्हिडिओला. आता हे फार पूर्वीची गोष्ट आहे आणि त्यावेळेस बाईक टॅक्सी चालू होती. त्यावेळेस मला एवढा प्रॉब्लेम आला नाही की बाईक टॅक्सी चालू आहे, माझा धंदा होत नव्हता. कारण तुम्हाला मी शेवटी सांगेल, पण त्यावेळेसची गोष्ट वेगळी. त्यावेळेस एवढ्या रिक्षा नव्हत्या, आता रिक्षा वाढलेल्या आहेत आणि खरंच जर बाईक टॅक्सी आता 1 ऑगस्ट पासून लिगली होणार आहे असं गव्हर्नमेंट म्हणते आणि खरंच चालू झाली तर प्रॉब्लेम किती होऊ शकतो, कसा होऊ शकतो तुम्हाला सांगतो मी. माझा एरिया कॉलेजचा आहे, शाळेचा आहे, ऑफिसेस आहेत. जिथं जास्त ट्रॅफिक आहे तिथं खरा प्रॉब्लेम होऊ शकतो की बाईक टॅक्सीचा. ठीक आहे, बाईक टॅक्सीचा तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो, पण कसा, बाईक टॅक्सी फक्त सिंगल पॅसेंजर बसू शकतो त्याच्यावर, त्याची एक बॅग आणि प्लस ड्रायव्हर, म्हणजे एका बाईकवर फक्त 2 जण बसणार. आपल्या रिक्षात किती बसणार? 2, 3, 4 पण आपण बसू, कारण बाईक टॅक्सी चालू झाल्यावर आता नियम बियम गेले खड्ड्यात म्हणायचं. 4 पण पॅसेंजर बसवायचे, त्याच्यावर 4 बॅग आपण घेऊन जाऊ शकतो. आपला धंदा मेला का? नाही. प्रॉब्लेम फक्त एका पॅसेंजरचा, आणि ते पण चिल्लर पॅसेंजर असतात ना. चिल्लर म्हणजे किरकिरे, कटकटे, त्यांना पैसे जास्त वाटतात रिक्षावाल्यांना द्यायला. बाहेर किती पण खर्च करतील, पण रिक्षावाल्यांना पैसा द्यायचा म्हणलं की त्यांना त्रास होतो. तर असे पॅसेंजर फक्त कमी होऊ शकतात, सिंगलवाले. आता मला सांगा, बाईक टॅक्सी आहे, ठीक आहे, बाईक टॅक्सीला रेट किती तुम्हाला सांगतो. लयत लय 7, 8, 9, 10 किलोमीटर, 10 रुपये पर किलोमीटर पर्यंत बरं का. असंच डिमांड असेल त्यावेळेस लयत लय 10 किलोमीटर भेटन, त्याच्या अगोदर 6-7 किलोमीटर पर किलोमीटर. आणि हे काय प्रत्येकाला परवडत नाही मित्रांनो. हे बाईक टॅक्सी म्हणजे कोण करणार शेवटी? स्टुडंट, कॉलेजचे पोरं, लयत लय जे एम्प्लॉई आहेत त्यांना 3-4 तास भेटतात संध्याकाळचे, ते चालू करतील. दुसरं म्हणजे जिथं ट्रॅफिक आहे तिथंच बाईक टॅक्सी जरा रिक्षावाल्यांना प्रॉब्लेम देऊ शकते. जसं की हिंजवडी म्हणा, बाणेर म्हणा. आणि प्रत्येक जण मला सांगा की सिंगल पॅसेंजर आहे तो काय सरसकट बाईक टॅक्सीच बुक करणार आहे असं नाहीये. पावसाळा आहे, पावसाळ्यात बाईक टॅक्सी कशी यूज होईल सांगा तुम्ही. उन्हाळा आहे, उन्हात कोण एवढं, लयत लय तुम्हाला सांगतो बाईक टॅक्सी जी आहे ती फक्त 5 ते 6 किलोमीटर पर्यंत प्रॉब्लेम देऊ शकते. त्याच्यानंतर ते पॅसेंजर साठीच घातक आहे, एक तर उन्हाळ्यात म्हणा नाहीतर पावसाळ्यात म्हणा. शॉर्ट डिस्टन्स साठी फक्त बाईक टॅक्सी फायद्याची आहे, लांबच्या ह्याला नाहीये मित्रांनो. कारण लांबच्या बाईक टॅक्सी ते त्रासदायक, बॅग घेऊन जा, कट मारा. आपले रिक्षावाले काय शहाणे नाहीत. आपले रिक्षावाले मी म्हणतो बाईक टॅक्सी झाल्यावर मुद्दामून कट मारायला बसलेत त्यांना. आणि बाईक टॅक्सी सहसा चालू झाली की एवढा काय की बाबा रिक्षावाला उपाशी मरेल असं तुम्ही नका समजू. जे आपले व्ह्युअर्स बघतात ना, त्यांना एक सांगायचंय की बाईक टॅक्सी म्हणजे काय, एवढं काय, पहिलं पण चालू होतं, आता पण चालू होईल. तुम्हाला एक सांगतो, फक्त तुम्ही पहाटे लॉग इन करत राहा, 4 वाजता उठा, 5 वाजेपर्यंत लॉग इन करा, 12-1 वाजेपर्यंत गाडी चालवा, दुपारी 3ला गाडी काढा, 8 वाजेपर्यंत चालवा. बाईक टॅक्सीचा काही फरक पडत नाही आपल्याला. आपल्याकडे 2 पॅसेंजर आहेत, 3 पॅसेंजर आहेत, 4 पॅसेंजर आहेत आणि सरसकट सगळ्या लेडीज काही बाईक टॅक्सी करणार नाहीत. बऱ्याच जणांना माहिती आहे की बाईक टॅक्सी म्हणजे काय प्रकार असतो. पुढे ड्रायव्हर बसणार, मागे लेडीज बसणार, ड्रायव्हर ब्रेक मारणार, खड्डा आला की ब्रेक मारावा लागणार, स्पीड ब्रेकर आला की मग ते थोडक्यात की मागचं पॅसेंजर असेल लेडीज, ते असं होणार. मग आता तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या घरच्यांना बाईक टॅक्सी बुक करून देऊ शकता का? देणार का? ड्रायव्हर ना कुठलेही इकडचे ना तिकडचे. आणि लयत लय तुम्हाला सांगतो क्रिमिनल केसेस वाले. आणि ह्याच आयडी रिक्षावाले कसे करतात की आयडी असतो दुसऱ्याचा, रिक्षा चालवतो तिसरा, तसंच बाईक मध्ये पण ते होणार. कारण मित्राचा आयडी युज करायला घेणार, क्रिमिनल लोक येणार बाईक टॅक्सी मध्ये, प्रॉब्लेमॅटिक होणार हे. तर माझ्या एक्सपिरियन्स नुसार सांगतो, आता मी जवळजवळ 8-9 वर्ष झाले रिक्षा चालवतोय. रिक्षाला
थोडक्यात की मरण नाहीये. आता तुम्ही बघताय की बाईक टॅक्सी मेट्रो चालू आहे. एवढा काय फरक पडतो? आपण मेट्रोला जातोच ना पॅसेंजर घेऊन. भले ते तिकडून पुण्याची भाडी कमी झाली असतील, पण मेट्रोला जाण्यासाठी तरी रिक्षा लागणारच. आता मेट्रोला जाण्यासाठी सिंगल पॅसेंजर असेल, त्याच्याकडे 2 बॅग असतील, तो 2 बॅगा बाईक टॅक्सीवर घेऊन जाऊ शकत नाही. त्याला रिक्षाच लागणार बऱ्यापैकी. लेडीज लोकांना लईत लय तुम्हाला सांगतो, रिक्षाचं कस्टमर सगळ्यात जास्त लेडीज आहे आणि 100% लेडीज पैकी रिक्षाच्या पॅसेंजरच्या 100% लेडीज पैकी लईत लय 30 ते 40% पॅसेंजर आपले कमी होऊ शकतात आणि बाकी काही फरक पडत नाही. एवढं मला एक सांगायचं आहे, Instagramवर जे रिक्षा चालकांच्या विरोधात असे कमेंट करत असतात, त्यांना सांगायचं रिक्षावाला काय उपाशी मरत नाही. तर रिक्षावाल्यांना मला एक सांगायचंय की तुम्ही लवकर उठा, आळस करू नका. पहिल्यासारखं आता करू नका की मीटरनी जाणार, असंच जाणार. तुम्ही जर तसं करत राहिले की तुमचा धंदा संपला म्हणा. कोणी विचारत नाही मित्रांनो. एवढा इगो भरलेला असतो काही काही रिक्षावाल्यांमध्ये. तर एवढा इगो, आता पैसे कमवायचे म्हणले ना, इगो घरी सोडून येत जावा. आता इथून पुढे तुम्हाला सांगतो, मेट्रो चालू होणार, बाईक टॅक्सी चालू होणार आणि याच्यामध्ये धंदा कमी होऊ शकतो, पण तुम्ही कशी सर्व्हिस देताय कस्टमरला त्याच्यावर आहे. आणि भले रस्त्यावर कोणी हाक केला, "अरे इकडे जायचंय." तुम्ही म्हणाल 150, ते म्हणाल 120 घ्या, 130 घ्या, लगेच बसवायचं, लगेच सोडायचं. ओला उबेरला आपण कितीतरी अशा ट्रिप असतात, आपण स्किप करतो. आता स्किप करू नका. ट्रिपा उचला, तिकडून चांगला धंदा होऊ शकतो, तिकडून रिटर्न मोठी ट्रिप पडू शकते तुम्हाला. गेले ते दिवस, आता राहिल्या त्या आठवणी. त्याच्यामुळे इगो सोडा आपला आणि पैसे जर कमवायचे असतील तर थोडी मवाळ भूमिका घेतली पाहिजे आता इथून पुढं. आणि एवढंच आहे, आपल्या बाईक टॅक्सी बरेचसे लोक आपल्यावर म्हणजे थोडक्यात की आपलं वाईट व्हावं अशा विचाराची आहेत. आणि जर तसं नाही व्हायचं अशी इच्छा असेल तर तुम्ही मी जे सांगेल ते करा. लवकर लॉग इन करा. जी ट्रिप येईल ते उचला. लहान असू द्या, मोठी असू द्या. स्किप करू नका, ट्रिप कॅन्सल करू नका. आणि एवढं जर केलं तर ओला, उबेर, रॅपिडो आपल्याकडे भरपूर आता ते कोणती भारत टॅक्सी पण आलेली आहे. तर भरपूर पर्याय आहेत. आपण काय उपाशी मारणार नाही. फक्त व्यवस्थित करा. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.